नाशिक विधान परिषद निवडणुकीत अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमलं. महाजन सामंतांची शिष्टाई सफल, तर शिवसेना उमेदवारांना पाठिंब्यासंदर्भात विचारल्यावर गीतेंचा काढता पाय. अमरावतीच्या आखाड्यात काँग्रेसमध्येच घमासान. वैद्यकीय कारणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल उमेदवार हर्षजित देशमुखांवर यशोमती ठाकूरांचा मॅनेज झाल्याचा आरोप. देशमुखांचं प्रत्युत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27व्या वर्धापन दिन सोहळ्यात नेत्यांची फटकेबाजी. भुजबळांचा कबड्डीपटू असा उल्लेख करत तटकरेंचे टोले. भुजबळांची शेरोशायरी, तर धनंजय मुंडेंकडूनही 12वा खेळाडू म्हणत सल व्यक्त. पक्षहितालाच सर्वोच्च प्राधान्य. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर यापुढे विचार केला जाईल. दादांप्रमाणेच कठोर निर्णय घेण्याचा सुनेत्रा पवारांचा इशारा. सोनियांनी ममतांना ऑफर दिल्याच्या चर्चेनंतर राऊतांचा पवारांच्या राष्ट्रवादीला विलिनीकरणाचा सल्ला. अखंड काँग्रेससाठी पवारांनी पुढाकार घेण्याची विनंती. मताची नोंद घेऊ, सुप्रिया सुळेंचं उत्तर. सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा घसरण. सोनं प्रतितोळा 1,45,000वर, चांदी प्रति किलो 2,36,000. महाराष्ट्रामध्ये मान्सून एक्सप्रेस खोळंबली. पाऊस पडण्यास आणखी 3 ते 4 दिवस लागणार. अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ, पण पाऊसच नाही. आजपासून फिफा विश्वचषकाचा थरार. यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेत सलामी. यंदाच्या विश्वचषकात रोनाल्डो आणि मेसी या दिग्गजांच्या कामगिरीकडे फुटबॉल प्रेमींचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.